होगा दूर अंधेरा। शिव का कर लो ध्यान, आ रहा पावन पुण्य सवेरा। से आए अपने आप को जानो, राजयोग के द्वारा अपना परम पिता पहचानो। इसी राजपथ पर चल कर तुम पालो अपना बसेरा। तुम हो आत्मा तन से न्यारे, परमात्मा को प्यारे। दिव्य गुणों को धारण करके योगी बनो दुलारे। ज्योति बिंदु ही तोड़ेगा ये माया मोह का घेरा। अंतर मन में ज्योति जगा लो, होगा दूर अंधेरा। ओम शांती। 8 तारखेची आवेक्तवाणी आहे। 8 तारखेची आवेक्तवाणी आहे। रिवाइज आहे 28/2/88। 28/2/88। टाइटल आहे डबल विदेशी ब्राह्मण बच्चों की विशेषताएं। डबल विदेशी ब्राह्मण बच्चों की विशेषताएं। आज भाग्य विधाता बाप दादा अपनी श्रेष्ठ भाग्यवान बच्चों को देख हर्षित हो रहे हैं। हर एक बच्चे का भाग्य श्रेष्ठ तो है ही, लेकिन उसमें नंबरवार है। बाबा भाग्य विधाता सगळ्या बच्चांचं भाग्य बनवण्यासाठी या सृष्टीवर आले आणि सगळ्या बच्चांना बघून बाबाला खूप खुशी होते। मग बाबांनी म्हटलं की प्रत्येक बच्चाचं भाग्य खूप श्रेष्ठ आहे, परंतु ते कसे आहेत? नंबरवार। आज बाप दादा सभी बच्चों के दिल के उमंग उत्साह के दृढ़ संकल्प सुन रहे थे। संकल्प द्वारा जो सभी ने रूह रिहान की, वह बाप दादा के पास संकल्प करते ही पहुंच गई। संकल्प की शक्ति
वाणी की शक्ति से अति सूक्ष्म होने के कारण अति तीव्र गति से चलती भी है और पहुंचती भी है. बाबांच्या बरोबर संकल्पांनी रुहरिहान केली बच्चांनी. तर बाबांनी सांगितलं की लगेच तुम्ही संकल्प केला की लगेच बाबांच्या जवळ जाऊन पोहोचतो. मग वाणीच्या शक्तीपेक्षा संकल्प शक्ती बाबांनी म्हटलं खूप सूक्ष्म आहे आणि ती फास्ट गतीने पळत असते. मग ती लगेच बाबांच्याकडे जाऊन पोहोचते. रुहरिहान की भाषा है ही संकल्प की भाषा. साइंस वाले आवाज को कैच करते हैं, लेकिन संकल्प को कैच करने के लिए सूक्ष्म साधन चाहिए. बाप दादा हर एक बच्चे के संकल्प की भाषा सदा ही सुनते हैं. आपली संकल्पांची भाषा बाबांना लगेच पोहोचते. बाबा कैच करतात. इसके लिए बुद्धि अति सूक्ष्म, स्वच्छ और स्पष्ट आवश्यक है. तभी बाप की रुहरिहान के रिस्पॉन्ड को समझ सकेंगे. आपली बुद्धी सुद्धा बाबांची भाषा कॅच करण्यासाठी एकदम सूक्ष्म असली पाहिजे. बाप दादा के पास सभी की संतुष्टता व सदा खुश रहने के, निर्विघ्न रहने के, सदा बाप समान बनने के श्रेष्ठ संकल्प पहुंच गए और बाप दादा बच्चों के दृढ़ संकल्प के द्वारा सदा सफलता की मुबारक दे रहे हैं. क्योंकि जहाँ दृढ़ता है वहाँ सफलता है ही है. बच्चे बाबांनी सांगितलं की खूप संतुष्ट राहतात, निर्विघ्न राहण्याचा पुरुषार्थ करतात आणि ज्यांनी बाबांच्या समान बनण्याचं लक्ष ठेवलेलं आहे. मग बाबांनी म्हटलंय की अशा बच्चांना बाबा काय करतात, मुबारक देतात. बाबांनी म्हटलं की बच्चे संतुष्ट असले तर ते त्यांचा दृढ संकल्प लगेच त्याच्यामध्ये सफलता पण मिळते. मग बाबा त्याची आपल्याला काय करतात, मुबारक देतात. जिथं बाबांनी म्हटलं दृढता आहे तिथं सफलता ही निश्चित मिळतेच. यह है श्रेष्ठ भाग्यवान बनने की निशानी. सदा दृढ़ता श्रेष्ठता हो, संकल्प में भी कमजोरी न हो, इसको कहते हैं श्रेष्ठता. बच्चों की विशाल दिल देख बच्चों को सदा विशाल दिल, विशाल बुद्धि, विशाल सेवा और विशाल संस्कार, ऐसे सदा विशाल भव का वरदान भी वरदाता बाप दे रहे हैं. बाबांनी म्हटलं की सतत दृढता बच्चांची आणि बच्चांमध्ये श्रेष्ठता, विचारांची श्रेष्ठता, संकल्पांची दृढता. मग बाबांनी म्हटलं त्याच्यामध्ये कमजोरी नको आणि मग बच्चांची त्याच्यामुळे विशाल बुद्धी बनते आणि विशाल दिल पण. मग विशाल बुद्धी, विशाल दिल आणि सेवा पण कशी असली पाहिजे, विशाल भरपूर असली पाहिजे. आणि संस्कार सुद्धा कसे असले पाहिजे, विशाल असले पाहिजे. मग बाबांनी आपल्याला वरदान दिलं, विशाल भव. विशाल दिल अर्थात बेहद की स्मृति स्वरूप. हर बात में बेहद अर्थात विशाल. जहाँ बेहद है तो कोई भी प्रकार की हद अपनी तरफ आकर्षित नहीं करती है. इसको ही बाप समान कर्मातीत फरिश्ता जीवन कहा जाता है. जिथं बेहद आहे, कुठल्याही प्रकारची हद नाही. तर बाबांनी म्हटलं की बाबा पण काय करतात, आकर्षित करतात आणि बाबांच्या समान आपलं जीवन
फरिश्ता बनतो. मग बाबांनी सांगितलं की कर्मातीत फरिश्ता जीवन त्याला म्हटलं जातं. कर्मातीत का अर्थ ही है सर्व प्रकार के हद के स्वभाव संस्कार से अतीत अर्थात न्यारा. हद हे बंधन, बेहद हे निर्बंधन. जिथं हद असते तिथं काय असतात, अनेक प्रकारची बंधनं असतात. आणि जिथं बेहद तिथं निर्बंधन, कुठल्याही प्रकारचं बंधन नाही. आता शिवबाबा आहेत, शिवबाबाला बंधन आहे का काही नाही. विदेशमध्ये जा, भारतामध्येच या, आहे का बंधन नाही. बाबा सगळ्या बच्चांना, विदेशी असो नाही तर स्वदेशी असो, सगळ्यांना एक साथ इमर्ज करतात. मग बाबांना कुठल्याही प्रकारचं बंधन नाही. तसं बाबांनी सांगितलं की आपल्यामध्ये सुद्धा कुठल्याही प्रकारची हद नको. आपली पाहिजे बेहदची बुद्धी, म्हणजे आपल्याला कुठल्याही प्रकारचं बंधन येणार नाही. तो सदा इसी विधि से सिद्धि को प्राप्त करते रहेंगे. सभी ने स्वयं से जो संकल्प किया वह सदा अमर है, अटल है, अखंड है, अर्थात खंडित होने वाला नहीं है. ऐसा संकल्प किया है ना, मधुबन की लकीर तक संकल्प तो नहीं है ना, सदा साथ रहेगा ना. बाबांनी सांगितलं की आपला संकल्प फक्त मधुबन पर्यंत नको. मग बाबांनी सांगितलं अखंड पाहिजे, खंडित नको. मग तो सतत संकल्प कसा राहील, अमर राहील. कुठल्याही प्रकारचं त्या संकल्पाला मरण राहणार नाही, अटल राहील आणि अखंड राहील. बाबांनी म्हटलं असा संकल्प केला, चाहे कुछ भी हो जाए, बस मुझे बाबा का बनकर के ही रहना है. चाहे कितनी भी बड़ी परिस्थितियां क्यों न हो, लेकिन मैं बाबा का हात और साथ छोडणे वाली नाही. जेव्हा आम्हाला नवीन ज्ञान मिळालं तर त्यावेळेला संकल्प एकच केला. आम्ही मधुबनला ट्रेनिंगला गेलो आणि ट्रेनिंगला गेल्यानंतर इथून लक्षच घेऊन गेलो होतो की आपल्याला सेवेसाठी जायचं. दादी जिथं पण पाठवतील तिथं आपण जायचं. संकल्प कसा केला, दृढ केल्यामुळे मग आणि तिथून जेव्हा आम्हाला बाहेर सेवेसाठी पाठवणार, सगळ्यांकडून दादीने काय केलं, लेटर लिहून घेतले कि चाहे कुछ भी हो जाए हम बाबा का घर छोडेंगे नहीं. तर आम्ही काय केलं, ते लिहून दिलं, चाहे कुछ भी हो जाए हम बाबा का घर कभी नहीं छोडेंगे. म्हणजे त्या संकल्पामध्ये काय झालं, ताकद भरली गेली ना. आणि मग भले आपल्यापुढे किती परिस्थिती आल्या, पण आपला संकल्प दृढ असल्यामुळे बाबांनी पण आपल्याला तेवढी मदत केली. आणि मग सतत बाबा बुद्धीमध्ये राहिला. आणि आम्ही जर त्यावेळेला म्हटलं असतं नाही, परिस्थिती आली जाऊ दे, आपण घरी गेलं तरी चांगलंय, म्हणजे ज्याच्या बुद्धीमध्ये जो घर ठेवून आला, शेवट त्याचा कुठं होणार, घरीच होणार. घर हा संकल्प कधी करायचा नाही बाबांच्या घरात आल्यावर. बस जहां भी जाए बाबा का घर. मुरलिया तो बहुत सुनी है, अभी जो सुना है वह करना है, क्योंकि इस साकार सृष्टि में संकल्प, बोल और कर्म तीनों का महत्व है और तीनों में ही महानता. इसको ही संपन्न स्टेज कहा जाता है. अभी जो सुना है वह करना है. बाबा ने कहा कि साकार सृष्टि में संकल्प, बोल और कर्म, ये तीनों का बहुत ही महत्व है. हम जो भी संकल्प करेंगे हम बोल द्वारा बोल देंगे और प्रैक्टिकल कर्म के द्वारा भी आएगा. इसलिए तीनों का बहुत ही महत्व है. और तीनों भी बाबा ने कहा कि तीनों के अंदर महानता भी है. इस साकार सृष्टि में ही फुल मार्क्स लेना
अति आवश्यक है। अगर कोई समझे कि संकल्प तो मेरे बहुत श्रेष्ठ है, लेकिन कर्म व बोल में अंतर दिखाई देता है, तो कोई मानेगा? क्योंकि संकल्प का स्थूल दर्पण बोल और कर्म है। श्रेष्ठ संकल्प वाले का बोल स्वतः ही श्रेष्ठ होगा। इसलिए तीनों की विशेषता ही नंबर 1 बनना है। बाबा ने क्या सुनाया? इस साकार सृष्टि के अंदर हमें फुल मार्क्स लेने हैं। संकल्प में, बोल में और कर्म में, तीनों के अंदर महानता बताई बाबा ने। तो बाबा ने कहा संकल्प तो बहुत श्रेष्ठ करते हो, लेकिन बोल में व कर्म में अंतर हो जाता है। तो क्या कोई मानेगा? नहीं मानेगा। हमारे मनसा वाचा कर्मणा तीनों भी एक होनी चाहिए। तभी बाबा कहते हैं कि आपका संकल्प का स्थूल दर्पण बोल और कर्म है। संकल्पाचा आरसा काय आहे? आपले बोल आणि कर्म. संकल्प आपण श्रेष्ठ केले तर आपले बोल सुद्धा कसे असले पाहिजे? श्रेष्ठ. आणि कर्म सुद्धा श्रेष्ठ. बाप दादा डबल विदेशी बच्चों को देख सदा बच्चों की विशेषता पर हर्षित होते हैं। वह विशेषता क्या है? जैसे ब्रह्मा बाप के श्रेष्ठ संकल्प द्वारा व श्रेष्ठ संकल्प के आह्वान द्वारा दिव्य जन्म प्राप्त किया है, ऐसे ही श्रेष्ठ संकल्प की विशेष रचना होने के कारण अपने संकल्पों को श्रेष्ठ बनाने के विशेष अटेंशन में रहते हैं। संकल्प के ऊपर अटेंशन होने के कारण किसी भी प्रकार की सूक्ष्म माया के वार को जल्दी जान भी जाते हैं और परिवर्तन करने के लिए व विजयी बनने के लिए पुरुषार्थ कर जल्दी से खत्म करने का प्रयत्न करते हैं. बाबा काय म्हणतात? श्रेष्ठ संकल्प आपण केले, श्रेष्ठ संकल्पांच्या द्वारा आपला ब्रह्मा बाबांकडून दिव्य जन्म झाला आणि मग आता आपल्या संकल्पांवरती आपल्याला अटेन्शन ठेवायचे. असं नाही की अटेन्शन ठेवता ठेवता आपल्याला टेन्शन येईल, नाही. बाबांनी सांगितलं सहज अटेन्शन ठेवलं की माया सुद्धा आपल्याकडे वार करणार नाही, ती येईल आणि निघून पण जाईल. मग परिवर्तन जर आपण केलं तर बाबांनी सांगितलं की विजय तुमचा निश्चितच आहे. मग विजयी बनण्यासाठी बाबांनी म्हटलं तुम्ही पुरुषार्थ करता, पण त्याच्यासाठी तुम्हाला संकल्प शक्तीला काय केलं पाहिजे? आणखी शुद्ध बनवत गेलं पाहिजे. आणि शुद्ध बनवण्याचं जर आपण अटेन्शन ठेवलं तर बाबांनी सांगितलं त्याच्यासाठी आपल्याला चेकिंग पण महत्वाचे. आपले संकल्प कोणत्या प्रकारचे आहेत? आपण श्रेष्ठ संकल्प केले का? शुद्ध संकल्प केले का? आपण त्याची सूक्ष्म चेकिंग करतो का? मग बाबांनी म्हटलं की हे तुम्ही अटेन्शन ठेवलं पाहिजे. संकल्प शक्ति को सदा शुद्ध बनाने का अटेंशन अच्छा रहता है. अपने को चेक करने का अभ्यास अच्छा रहता है. सूक्ष्म चेकिंग के कारण छोटी गलती भी महसूस कर बाप के आगे निमित्त बने हुए बच्चों के आगे रखने में साफ दिल है. इसलिए इस विधि से बुद्धि में किचड़ा इकट्ठा नहीं होता है. मेजॉरिटी साफ दिल से बोलने में संकोच नहीं करते हैं. इसलिए जहाँ स्वच्छता है वहाँ देवताई गुण सहज धारण हो जाते हैं. आपण म्हणतो ना की जिथे स्वच्छता असते तिथे लक्ष्मी असते. तसं बाबांनी सांगितलं की ज्यांचं दिल एकदम साफ स्वच्छ आहे तिथं कुठल्याच प्रकारचा संकोच राहत नाही. प्रकाशमणी दादीजी होत्या.
दादीजी नेहमी आम्हाला सांगायच्या क्लासमध्ये, जो भी हो अपने अंदर सच्चाई सफाई हो. तो कोई भी गलती हो जाए तो बाबा देख लेता है. जिम्मेवार कौन है? बाबा है. इसलिए सदैव हमारे अंदर हमारे दिल कैसी हो? साफ हो, स्वच्छ हो. दिव्य गुणों की धारणा अर्थात आह्वान करने की विधि है ये स्वच्छता. जैसे भक्ति में भी जब लक्ष्मी का व किसी देवी का आह्वान करते हैं तो आह्वान की विधि क्या होती है? भक्ती मार्गामध्ये सुद्धा आपण जे सण साजरे करतो, उदाहरणार्थ बघा, नवरात्र असतं, दिवाळी असते, तर त्यावेळेला कोणाचं आव्हान करतात? देव्यांचं आव्हान करतात की नाही, लक्ष्मीचं आव्हान करतात. मग त्यावेळेस काय करतात? सगळी घरादाराची साफसफाई, एकदम स्वच्छता. मग त्या घरामध्ये प्रसन्न पण वातावरण बनवून जातं. मग लक्ष्मीला आपण आव्हान करतो. मग ती लक्ष्मी पण कोण आहे? ती लक्ष्मी मीच आहे. मीच माझं आव्हान केलेलं आहे. पण स्थूल रूपामध्ये आपण पैशांना लक्ष्मी म्हणत असतो. आणि मग ते लक्ष्मी आपण काय करतो? देवतांकडे ठेवतो. मग बाबांनी सांगितलं की आता तुमचं पण दिव्य गुणांचं आव्हान, दिव्य गुण आपल्यामध्ये आपण धारण करायचे. म्हणजे बाबा सुद्धा आपल्याला कोणत्या रूपाने पाहतात? की ही माझी बच्चे आहेत, पण आता ते भविष्यात काय बनणार आहेत? देवता बनणार आहेत. मग देवतांनी दैवी गुणांची धारणा करणं आवश्यक आहे. जैसे भक्ति में भी जब लक्ष्मी का व किसी देवी का आह्वान करते हैं तो आह्वान की विधि स्वच्छता ही अपनाते हैं. तो यह स्वच्छता का श्रेष्ठ स्वभाव दैवी स्वभाव को स्वतः ही आह्वान करता है. तो यह विशेषता मेजॉरिटी डबल विदेशी बच्चों में है. इसलिए तीव्र गति से आगे बढ़ने का गोल्डन चांस ड्रामा अनुसार मिला हुआ है. इसको ही कहते हैं लास्ट सो फास्ट. बाबा आले कुठे? भारतामध्ये. आणि मग भारतवासी बच्चांना सगळ्यात पहिलं ज्ञान मिळालं. पण बाबांनी सांगितलं की विशेषता कुणाची श्रेष्ठ आहे? मेजॉरिटी डबल विदेशांची. कारण ते लास्ट येऊन फास्ट पण चाललेले, पुरुषार्थ करण्याचा ते म्हणतात आम्हाला एक गोल्डन चान्स मिळालेला आहे. मग ते खूप पुरुषार्थ करतात. तो विशेष फास्ट जाने की यह विशेषता ड्रामा अनुसार मिली हुई है. इस विशेषता को सदा स्मृति में रख लाभ उठाते चलो. आया, स्पष्ट किया और गया. इसको ही कहते हैं पहाड़ को रुई समान बनाना. रुई सेकंड में उड़ती है ना, और पहाड़ को कितना समय लगेगा? तो स्पष्ट किया, बाप के आगे रखा और स्वच्छता की विधि से फरिश्ता बना, उड़ा. इसको कहते हैं लास्ट सो फास्ट गति से उड़ना. रुई मध्ये ते असतं ना, ते त्याचं फळ कापूस, तर ते फुटली ती कैरी की लगेच त्याच्यामधून ती उडायला सुरुवात होते. का? कारण हलकी असते. तसं बाबांनी काय म्हटलं, आणि पहाड डोंगर जो असतो, तो डोंगर जर आपल्याला पार करायचं म्हटलं तर वेळ लागेल ना. तसं बाबांनी काय म्हटलं की तुम्हाला सुद्धा आता काय करायचंय? फरिश्ता बनायचंय. बाबांच्या पुढे श्रेष्ठ संकल्प ठेवायचा आहे, फरिश्ता बनायचंय आणि लगेच उडायचंय. उडण्यासाठी काही वेळ लागेल का? नाही लागणार. पण आपण जर म्हटलं नाही, पहाड आहे, परिस्थिती आहे, मग आता त्या परिस्थितींना पार करायचंय, मग ते पार करता 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 वेळ पण निघून जाईल आणि आपली अवस्था संपन्न बनेल का? संपन्न पण बनणार नाही. म्हणून बाबाने काय म्हटलं की तुम्ही हलकं बना, फरिश्ता बना.
आणि जे पण संकल्प आहे, परिस्थिती आहे, ती बाबांच्या पुढे ठेवा आणि हलकी होऊन उडायला लागा. ड्रामा अनुसार यह विशेषता मिली हुई है. बाप दादा देखते भी है कि कई बच्चे चेक भी करते हैं और अपने को चेंज भी करते हैं, क्योंकि लक्ष्य है कि हमें विजयी बनना ही है. मेजॉरिटी का यह नंबर 1 लक्ष्य आहे. सगळ्यांचं लक्ष्य काय आहे? आपल्याला विजयी बनायचे. मग विजयी बनण्यासाठी मला काय करावं लागेल? माझ्यामध्ये परिवर्तन करावं लागेल, चेंज करावं लागेल. जे पण स्वभाव संस्कार असतील त्याला जर आपण चेंज केलं तर आपण का विजयी बनू शकणार नाही का? जरूर बनणार. आता ती झाली पहिली विशेषता. बाबांनी सांगितली आता दुसरी विशेषता. दूसरी विशेषता, जन्म लेते वर्षा प्राप्त करते सेवा का उमंग उत्साह स्वतः ही रहता है. सेवा में लग जाने से एक तो सेवा का प्रत्यक्ष फल खुशी भी मिलती है और सेवा से विशेष बल भी मिलता है, और सेवा में बिजी रहने के कारण निर्विघ्न बनने में भी सहयोग मिलता है. तो सेवा का उमंग उत्साह स्वतः ही आना, समय निकालना व अपना तन मन धन सफल करना, यह भी ड्रामा अनुसार विशेषता की लिफ्ट मिली हुई है. दुसरी विशेषता बाबांनी काय सांगितली आपल्याला की बाबांकडे आपला जन्म झाला म्हणजे भविष्याची प्राप्ती आपल्याला होणारच. पण आता सेवेमध्ये आपण काय करायचे? उमंग उत्साह ठेवायचा. कारण सेवेचं प्रत्यक्ष फळ काय आहे? खुशी. आपण सेवा केली की आपल्याला खुशी पण मिळते, आनंद होतो. आणि सेवेमध्ये जर आपण बिझी राहिलो तर आपली स्थिती पण कशी बनते? निर्विघ्न बनते. तो सेवा का उमंग उत्साह स्वतः ही आना, समय निकालना व अपना तन मन धन सफल करना, यह भी ड्रामा अनुसार विशेषता की लिफ्ट मिली हुई है. बाबांनी विशेष अंडरलाईन केलं या वाक्याला की सेवेमध्ये उमंग उत्साह निर्माण होणं आणि ती सेवेसाठी आपण वेळ काढणं किती महत्वाची गोष्ट आहे. आणि वेळ काढला म्हणजे आपलं भाग्य जमा होतं. मग कोणी तनाने सेवा करतं, कोणी मनाने सेवा करतं, कोणी धनाने सेवा करतं. तर सगळ्यांचं भाग्य कसं समान बनतं है ना. मग बाबांनी म्हटलंय की ती ड्रामानुसार तुम्हाला विशेष लिफ्ट मिळालेली आहे. अपनी विशेषताओं को जानते हो ना, इस विशेषताओं से अपने को जितना आगे बढ़ाने चाहो उतना बढ़ा सकते हो. ड्रामा अनुसार किसी भी आत्मा का यह उल्लाना नहीं रह सकता कि हम पीछे आए हैं, इसलिए आगे नहीं बढ़ सकते. विदेश वाले नंतर आले तरी पण ते लास्ट सो फास्ट गेले बाबांनी म्हटलं. मग कोणी असं म्हणायला नको शेवटी की आम्हाला तर आता एवढं उशिरा ज्ञान मिळालं आणि मग आता आम्ही कसं पुढे निघून जाणार. बाबांनी सांगितलं प्रत्येकाला चान्स आहे. आपापल्या परीने ते काय होणार? पुरुषार्थ करणार. कोणी आता सेवेमध्ये, कोणी हे करतात, जॉब करतात, त्यांना वेळच मिळत नाहीये तर ते काय करणार? धनाने सेवा करणार, आपलं धन सफल करणार, म्हणजे त्यांचंही भाग्य बनलं. कोणी तनाने सेवा करणार तर त्यांचं भाग्य बनलं. कोणी मनाने सेवा करणार, मनसा सेवा करत राहणं, म्हणजे तिन्ही प्रकारची सेवा बाबांना आवश्यक आहे. मग बाबांनी सांगितलं की तुम्ही ज्याच्यामध्ये तुम्हाला पुढे जायचंय ते तुम्ही करू शकता. डबल विदेशी बच्चों को अपनी विशेषताओं का गोल्डन चांस है. भारतवासियों को फिर अपना गोल्डन चांस है, लेकिन आज तो डबल विदेशी बच्चों से मिल रहे हैं. डबल विदेशींचा टर्न होता त्यावेळेला बाबांच्या पुढे ते बच्चे बाबांना भेटतात. ड्रामा में विशेष नोंद होने के कारण किसी भी लास्ट वाली आत्मा का उल्लाना चल नहीं सकता, क्योंकि ड्रामा एक्युरेट बना हुआ है. बाबांनी सांगितलं की कोणी त्यावेळेला उल्हाणार येऊ शकणार नाही,
कारण बाबांचा संदेश सगळ्यांच्या पर्यंत जाऊन पोहोचलेला आहे। इन विशेषताओं से सदा तीव्र गति से मुड़ते चलो। समझा, स्पष्ट हुआ? अभी भी कोई उल्लाना है? स्पष्ट हुआ विशेषता क्या क्या आहे का? काही उल्हाणा आहे बाबाने सांगितलं अजून पण? दिल खुश मिठाई तो बाप को खिला दी है। श्रेष्ठ संकल्प केले आपण, बाबांना सांगितलं आणि त्याच्यानुसार आपण परिवर्तन केलं आपल्या जीवनामध्ये, तर बाबांनी सांगितलं की ही दिल खुश मिठाई मला मिळाली। दृढ़ संकल्प किया अर्थात दिल खुश मिठाई बाप को खिलाई, यह अविनाशी मिठाई है। सदा ही बच्चों का भी मुख मीठा और बाप का तो मुख मीठा है ही, लेकिन फिर और भोग नहीं लगाना, दिल खुश मिठाई का भोग लगाना। स्थूल भोग तो जो चाहे लगाना, लेकिन मन के संकल्प का भोग सदा दिल खुश मिठाई का ही लगाते रहना। सगळ्यांनी दृढ संकल्प विशेष करायचा आहे आणि बाबांनी सांगितलं की ती दिल खुश मिठाई बाबाला तो घालायची। स्थूल मध्ये भले तुम्ही काही भोग लावा, पण बाबांनी सांगितलं की मला दिल खुश मिठाई। दिल खुश मिठाई सगळ्यांनी खाल्लेली ना? मधुबनची खाल्ली की नाही खाल्ली? खाल्ली की नाही खाल्ली सगळ्यांनी? दुधाची असते ती नाही खाल्ली। ज्यांनी नाही खाल्ली त्यांना वंदन दीदी आता घेऊन येते। मग से भाई दिल खुश मिठाई खाल्ली? खाल्ली। बाप दादा सदा कहते हैं कि पत्र भी जब लिखते हो तो सिर्फ 2 अक्षर का पत्र सदा बाप को लिखो। वह 2 शब्द कौन से है? वो के, वो माना बिंदू आणि के माना राजधानी। म्हणून बाबा आपल्याला म्हणतात तुम्ही काय करा, बाबांना काय पत्र लिहिलं, बाबा ओके। किती सुंदर अर्थ सांगितलं बाबांनी। ओके, न इतने कागज जाएंगे, न स्याही जाएगी और न समय जाएगा, बचत हो जाएगी। ओके अर्थात बाप भी याद है और राज्य भी याद है। बघा ना, पत्र लिहायचं झंझटच ठेवलं नाही बाबांनी। नको शाई पण नाचवायला, नको कागद पण जायला, नाही तर मुलांना कसं शाळेमध्ये सवय असते ना 4-4 पानं लिहायची। मग बाबाला पत्र लिहायचं म्हटलं की 4-4 पानं पत्र, 8-8 पानं पत्र लिहिणं, बाबांना एवढं पानं वाचायला वेळ पाहिजे ना। मग बाबांनी सांगितलं की पत्र लिहा, परंतु कसं? ओके, 2 शब्दांचं पत्र बाबांच्या जवळ जाऊन लगेच पोहोचतं। पण ओके अर्थात बाप भी याद है और राज्य भी याद है। वो जब लिखते हो तो बाप का चित्र बन जाता है ना। ओके अर्थात किंगडम, तो ओके लिखा तो बाप और बरसात दोनों याद आ जाता है। तो पत्र लिखो जरूर, लेकिन 2 शब्दों में, तो पत्र पहुंच जाएगा। बाकी दिल की उमंगों को तो बाप दादा जानते हैं। बाप के दिल की बातें तो दिलाराम बाप के पास पहुंची जाती है। यह पत्र लिखना तो सभी को आता है ना। 2 शब्दाचं पत्र लिहायला सगळ्यांना येतं ना? का शिकायचंय आणखी? सगळ्यांना येतं। यह पत्र लिखना तो सभी को आता है ना। भाषा न जानने वाला भी लिख सकता है, इसमें भाषा भी सभी की एक ही हो जाएगी। यह पत्र पसंद है ना सभी को? 2 शब्द का पत्र सभी को पसंद है? पसंद है। आज पहले ग्रुप का लास्ट दिन है। प्रॉब्लम्स तो सब खत्म हो गई, बाकी टोली खाना और खिलाना है। बाकी क्या रहा? अभी औरों को ऐसा बनाना है, सेवा तो करनी है ना। निर्विघ्न सेवाधारी बनो।
ऑस्ट्रेलिया ग्रुप के छोटे बच्चों से बाप दादा की मुलाकात, छोटे बच्चे भी आए हुए थे वहां पर। सभी गॉडली स्टूडेंट हो ना, रोज स्टडी करते हो, जैसे वह स्टडी रोज करते हो ऐसे यह भी करते हो। मुरली सुनना अच्छा लगता है ना। शाळेत विद्यार्थी जातात, मग शाळेत गेल्यानंतर अभ्यास पण करावाच लागतो ना. तसं मग बाबांनी सांगितलं की मुरली पण आपण रोज ऐकली पाहिजे ना. हे पण एक काय आपला अभ्यास आहे. मुरली सुनना अच्छा लगता है ना, समझ में आती है मुरली क्या होती है। बाप को रोज याद करते हो, सुबह उठते गुड मॉर्निंग करते हो, कभी भी यह गुड मॉर्निंग मिस नहीं करना। कभी भी गुड मॉर्निंग बाबा को मिस नहीं करना। शाळेत विद्यार्थी गेल्यानंतर गुड मॉर्निंग सर म्हणतात ना, तसं मग आपलं पण काय करायचं, सकाळी अमृत वेळेला उठलं की बाबा गुड मॉर्निंग, आणि रात्री झोपताना गुड नाईट. बाबाने सांगितलं कधीही मिस व्हायला नको. गुड मॉर्निंग भी करना, गुड नाइट भी करना, और जब खाना खाते हो तब भी याद करना। ऐसे नहीं भूख लगती है तो बाप को भूल जाओ, खाने के पहले जरूर याद करना। याद करेंगे तो पढ़ाई में बहुत अच्छे नंबर ले लेंगे, क्योंकि जब बाप को याद करते हैं वह सदा पास होंगे। जो बाप को याद करते हैं वो सदा पास होंगे, कभी फेल नहीं हो सकते, तो सदैव पास होते हो। अगर पास न हुए तो सब कहेंगे यह शिव बाप के बच्चे भी फेल होते। दुसरे लोक पण आपल्याला नाव ठेवतील की अरे हे शिव बाबांचे एवढ्या दिवसांचं करतात पण हे सुद्धा नापास झाले, मग काय फायदा झाला इथे शाळेत येऊन? काहीच फायदा झाला नाही. रोज मुरली की एक पॉइंट अपनी माँ से जरूर सुनो। अच्छा, बहुत भाग्यवान हो जो भाग्य विधाता की धरनी पर पहुंचे हो। बाप से मिलने का भाग्य मिला है, यह कम भाग्य नहीं है. मुरली ऐकण्याचं सुद्धा एक खूप मोठं भाग्य आहे, आणि ते काय कमी भाग्य आहे, साधारण भाग्य आहे का? कारण मुरली कोणत्या देहधारी व्यक्तीची ऐकतो का आपण? नाही ऐकत. शिव बाबांची मुरली ऐकतो. मग बाबांनी म्हटलं की रोज आपण काय करायचंय, बाप दादा हमारी माँ है, रोज एक पॉइंट बाबाला सांगते रोज, म्हणजे आपली बुद्धीमध्ये काय होईल, रिवाइज होत राहील. घरी पण आई वडील काय करतात, मुलांकडून अभ्यास करून घेतात, मुलांचं ते फाउंडेशन पक्क करतात. तसं बाबांनी पण आज काय म्हटलं, रोज मुरली के एक पॉइंट अपनी माँ से जरूर सुनो. लौकिक माला सांगा, बेहदच्या माला सांगा, तर काय होईल, आपल्या बुद्धीमध्ये तो पॉइंट फिट राहील. अव्यक्त बाप दादा से पर्सनल मुलाकात है. बाप द्वारा मिले हुए सर्व खजानों को सर्व आत्माओं प्रति लगाने वाली भरपूर बन, औरों को भरपूर बनाने वाली आत्मा हो. कितने खजाने भरपूर है, जो भरपूर होता है वह सदा बांटता है. अविनाशी भंडारा लगा हुआ है. किती आपल्याकडे अविनाशी भंडारा बुद्धीमध्ये. बाबांनी सांगितलं तो इतरांना सांगत जा. भंडारा भरपूर, काल कंटक दूर. आपले दुःख सुद्धा दूर होऊन जाते. पण आपण कुणाला जर सांगितलंच नाही तर मग आपण फक्त दुःखांचंच वर्णन करत राहू की नाही ना मला हे दुःख आहे, नाही मला हे दुःख आहे. तर बाबांनी सांगितलं की तुमचं दुःख सुद्धा निघून जाईल. जो आए भरपूर होकर जाए, कोई खाली जा नहीं सकता. इसको कहते हैं अखंड भंडारा. कभी महादानी बन दान करते, कभी ज्ञानी बन ज्ञान अमृत पिलाते, कभी दाता बन धन देवी बन धन देते,
ऐसे सर्व की शुभ आशाएं बाप द्वारा पूर्ण कराने वाले को जितना खजाना बांटते उतना और बढ़ते जाते, इसको कहते हैं हे सदा माला माल. कोणतीच कमी नाही, सतत आपण माला माल राहणार. कोई भी खाली हाथ न जाए. सबके मुख से यही दुआएं निकले कि वाह हमारा भाग्य. ऐसे महादानी वरदानी बन सच्चे सेवाधारी बनो. बाबांनी आज आपल्याला किती सगळे टायटल दिलेले. बाबांनी म्हटलं की असे महादानी वरदानी बना. दूसरी पॉइंट है ड्रामा अनुसार सेवा का वरदान भी सदा आगे बढ़ाता है. एक होती है योग्यता द्वारा सेवा प्राप्त होना और दूसरा है वरदान द्वारा सेवा प्राप्त होना. स्नेह भी सेवा का साधन बनता है. भाषा भल न भी जानते हो, लेकिन स्नेह की भाषा सभी भाषाओं से श्रेष्ठ है. इसलिए स्नेही आत्मा को सदा सफलता मिळते. बघा फॉरेनर वाले आपले भाऊ बहिणी मधून आलेले असते तर ते इंग्लिश बोलतात, मराठी कळत नाही, पण आपल्या लोकांना किती आकर्षण असतं त्यांच्या जवळ जाऊन फोटो काढायचा आणि त्यांना पण लोकांना खुशी होते. तसं बाबांनी सांगितलं की भाषा भले नाही जाणली परंतु स्नेहाची भाषा तर सगळेच जाणतात. मग बाबांनी म्हटलं की ती भाषा पण चांगली आहे. वह कहाँ भी सफल हो जाते, सेवा सदा निर्विघ्न हो चले, इसको कहते हैं सेवा में सफलता. सेवा करतो परंतु त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची कमी नको, निर्विघ्न सेवा पाहिजे, त्याच्यामध्ये विघ्न नको. तो स्नेह की विशेषता से आत्माएं तृप्त हो जाती है. स्नेह के भंडारे भरपूर है, इसे बांटते चलो. जो बाप से भरा है वह बांटो. यह बाप से लिया हुआ स्नेह आगे बढ़ाता रहेगा. जो बाबा से हमें स्नेह मिला वह हमें आगे भी बढ़ाता रहेगा. तीसरी पॉइंट है स्नेह का वरदान भी सेवा के निमित्त बना देता है. बाप से स्नेह है तो औरों को भी बाप के स्नेही बनाए समीप ले आते हो. जैसे बाप के स्नेह ने आपको अपना बना लिया तो सब कुछ भूल गया. ऐसे अनुभवी बन औरों को भी अनुभवी बनाते रहो. स्नेहामध्ये बाबाने सांगितलं की सगळेजण पास, बाबांच्या बरोबर स्नेह आहे. आपल्या परिवारामध्ये पण आपला स्नेह असला पाहिजे. मग बाबांनी काय केलं, आपल्याला इतका काही स्नेह दिला की त्या स्नेहामुळे आपण बाबांचे बनलो. मग बाबांनी म्हटलं की ऐसे अनुभवी बन औरों को भी अनुभवी बनाते रहो. आपण इतरांनाही सांगतो की जे प्रेम आम्हाला मिळालं ते पण तुम्हाला पण मिळेल. आणि बाबांचं घर स्नेहाचं घर आहे. सदा बाप के स्नेह के पीछे कुर्बान जाने वाली आत्मा हूँ. इसी नशे में रहो. बाप और सेवा यही लगन आगे बढ़ने का साधन है. बाप और सेवा, बाबा ने सांगितलं की ये लगन अगर रहेगी तो हम आगे बढ़ते जाएंगे. चाहे कितना भी कोई बात आए, लेकिन बाप का स्नेह सहयोग दे आगे बढ़ाता है. क्योंकि स्नेही को स्नेह का रिटर्न पदम गुना मिलता है. आपण बाबांच्यावर इतकं प्रेम करा की बाबा सुद्धा आपल्यावरती खूप भरभरून प्रेम करत असतात. स्नेह ऐसी शक्ती है जो कोई भी बात मुश्किल नहीं लगती, क्योंकि स्नेह में खो जाते हैं. इसको कहते हैं परवाने क्षमा पर फिदा हुए. चक्र लगाने वाले नहीं, फिदा होने वाले. प्रीत की रीति निभाने वाले. फक्त येऊन चक्कर लावून जायचं नाही बाबांच्या घरात,
बाबाने सांगितलं की बाबांच्या वरती आपण एकदम फिदा झालो, बाबांच्या वरती आपण एकदम बलिहार गेलो. मग बाबाने म्हटलं तो स्नेह और शक्ति दोनों के बैलेंस से सदा आगे बढ़ते और बढ़ाते चलो. स्नेहाची आणि शक्ती दोघांचाही बॅलन्स आपल्याकडे असला पाहिजे. नाही तर आपण फक्त स्नेहच दिला आणि जिथं काही शक्तीच नाहीये तर मग त्या स्नेहाचा पण फायदा होणार नाही. आपण घरामध्ये बघा, मुलांना नुसता स्नेहच दिला आणि त्यांना कधी जर रागवलंच नाही तर मग ते मुलं पण कधी ऐकतील का? ऐकू शकणार नाही. म्हणून बाबांनी काय म्हटलं, स्नेह पण असला पाहिजे आणि शक्ती पण असली पाहिजे. मग बाबांकडनं आपल्याला स्नेह पण मिळतो, शक्ती पण मिळते आणि मग आपल्याला कुठलीही गोष्ट बाबांनी सांगितली की त्यासाठी आपण सहज तयार होतो, आपल्याला काही कठीण वाटत नाही. बैलेंस ही बाप की ब्लेसिंग दिलाता है और दिलाता रहेगा. बड़ों की छत्र छाया भी सदा आगे बढ़ाती रहेगी. बाप की छत्र छाया तो है ही, लेकिन बड़ों की छत्र छाया भी गोल्डन ऑफर आहे. मोठे सुद्धा आपल्याला काय करतील, गोल्डन ऑफर देतील. बस बाबांनी सांगितलं की आता मोठ्यांच्या पण आपल्याला छत्रछायेखाली राहायचंय. बाबांच्या छत्रछायेचा आपण अनुभव करतोच, पण मोठ्यांच्या पण छत्रछायांचा आपल्याला अनुभव करायचा आहे. तो सदा ऑफरिंग मानते हुए आगे बढ़ते चलो तो भविष्य स्पष्ट होता जाएगा. आम्ही जेव्हा मधुबनला जायचो त्यावेळेला दादींचा क्लास व्हायचा, पण इतकी काही त्या क्लास मधून आम्हाला शक्ती मिळायची कि दादींनी सांगितलं नाही बहनों ऐसा करना है तो तुरंत बहने तैयार हो जाती. आगे पीछे सोचने का काम ही नहीं रहता था. बस दादी हमारे साथ है, बाबा हमारे साथ है. बाबांचा साथ आणि मोठ्यांची पण साथ, तर ती आपल्याला नेहमी पुढे घेऊन जात असते. चौथी पॉइंट है, हर कदम में बाप का साथ अनुभव करने वाले पुनः. जिन बच्चों को बाप ने विशेष सेवा के अर्थ निमित्त बनाया है, तो निमित्त बनाने के साथ साथ सेवा के हर कदम में सहयोगी है. भाग्य विधाता ने हर एक बच्चे को भाग्य की विशेषता दी भी है. उसी विशेषता को कार्य में लगाते सदा आगे बढ़ते बढ़ाते चलो. जी पण आपल्याला मोठ्यांनी सेवा दिली, बाबांनी सेवा दिली, ती जर आपण विधीपूर्वक केली तर मोठ्यांचे पण आणि बाबांचे पण आपल्याला खूप सगळे आशीर्वाद प्राप्त होतात आणि आपल्याला ते पुढे घेऊन जात असतात. सेवा तो श्रेष्ठ ब्राह्मण आत्माओं के पीछे पीछे आने वाली है. सेवा के पीछे आप नहीं जाते, जहां जाते वहां सेवा पीछे आती है. जैसे जहां लाइट होती है वहां परछाई जरूर आती है. ऐसे आप डबल लाइट हो तो आपके पीछे सेवा भी परछाई के समान आएगी. इसलिए सदा निमित्त बन बाप की छत्र छाया में चलते चलो. लाईट लागलेले असतात आणि आपण जर चाललो तर काय होतं, सावली पण आपल्या बरोबर चालताना आपल्याला दिसते. पण आपल्याला अनुभव काय करायचा आहे की आता बाबा माझ्या सोबत चालतायत आणि बाबा माझ्या सोबत चालून बाबा माझ्या डोक्यावर छत्र छायेचा अनुभव मला करवून देत आहे. मग बाबाने सांगितलं की असं तुम्ही एकदम हलकं राहा, डबल लाईट राहा, की सेवा तुमच्या मागे आपोआपच येत राहील. पण आपण त्याच्यामध्ये निश्चिंत बनून बाबांच्या छत्रछायेखाली चालत राहिलं पाहिजे. जसं जगदीश भाई विदेशला गेले आणि विदेशला गेल्यानंतर तिथं सेवा करणं सुद्धा कठीण असतं, पण त्या ठिकाणी एवढ्या कठीण धरणीमध्ये जाऊन त्यांनी खूप देशांमध्ये सगळी सेवा केली, परंतु बहिणींनाच ते पुढे ठेवायचे नेहमी आणि ते पाठीमागे राहायचे. कोणाला भेटायला जायचं असेल तर ते बहिणींना सोबत घेऊन जायचे आणि सोबत घेऊन गेले की मग प्रभाव पण पडतो आणि नाही म्हणणारे लोक पण हो म्हणत असतात.
म्हणून बाबाने सांगितलं की खूप सगळं बाबांची सेवा विदेशमध्ये आज खूप ठिकाणी झालेली आहे. मग त्या सेवेसाठी बडी दादी जी प्रकाशमणी दादीची आणि जगदीश भाई निमित्त बनले. आणि त्याच्यानंतर पण मग बहिणी तयार झाल्या आणि मग सेंटर खोलले गेले आणि त्या ठिकाणी बहिणी पण सेवा करतात. 5वीं पॉइंट आहे, सदा दिल में बाप समान बनने का उमंग रहता है ना. जब समान बनेंगे तभी ही समीप रहेंगे. समीप तो रहना है ना. समीप रहने वाले के पास समान बनने का उमंग रहता ही है और समान बनना मुश्किल भी नहीं है. सिर्फ जो भी कर्म करो तो कर्म करने के पहले यह स्मृति में लाओ कि यह कर्म बाप कैसे करते हैं. इसलिए उदाहरण के रूप में शिव बाबा ने हमारे आगे किसको रखा, ब्रह्मा बाबा को रखा. तो ब्रह्मा बाबा का सदैव स्लोगन यही रहता था कि जो कर्म मैं करूंगा मुझे देख और करेंगे. मग ब्रह्मा बाबांना फॉलो करायचे. आणि जे मोठे आहेत, आता ब्रह्मा बाबांना आपण बघितलेलं नाहीये पण आम्ही दादींना पाहिलेलं आहे. मग दादींनी जो क्लास केला, दादी सांगायच्या नेहमी की आम्ही बाबांच्या बरोबर राहून कशी सेवा केली. मग ते आपल्या बुद्धीमध्ये येतं की हा दादींनी पण अशा प्रकारची सेवा केलेली, आपल्याला सुद्धा ती सेवा करायची आहे. म्हणजे आपण सुद्धा कुणाला फॉलो केलं, त्यांना फॉलो केलं. त्यांनी कुणाला फॉलो केलं, बाबांना फॉलो केलं. म्हणजे त्यांचे कर्म बाबांच्या समान, आपले सुद्धा कुठे झाले, बाबांच्या समानच झाले. तो यह स्मृति स्वतः बाप के कर्म जैसा फॉलो कराएगी. इसमें बैठकर सोचने की बात नहीं है. सीढ़ी उतरते चढ़ते भी सोच सकते हो. बहुत सहज विधि है. तो सिर्फ बाप से मिलान करते चलो और यही याद रखो कि बाप समान अवश्य बनना ही है. तो हर कर्म में सहज ही सफलता का अनुभव करते रहेंगे. बाबांनी सांगितलं की सीडी आता आपल्याला काय करायची, आपण उतरलो सीडी, पण आपल्याला सीडी आता चढायची. आणि सीडी चढण्याची सहज विधी बाबांनी सांगितलं की फॉलो फादर. मग आता बाबांच्या समान आपल्याला प्रत्येक कर्म करायचे आणि प्रत्येक कर्म बाबांच्या समान झाली की आपल्याला त्या कर्मांमध्ये सफलता पण निश्चितच मिळेल. मग बाबांनी सांगितले की तुमचे कर्माचे मार्ग सुद्धा जमा झाले. अच्छा, सदा बाप समान बनने के उमंग उत्साह से उड़ने वाले, सदा स्व को चेक कर चेंज कर संपूर्ण बनने वाले, सदा संकल्प बोल और कर्म तीनों में श्रेष्ठ बनने वाले, सदा स्वच्छता द्वारा श्रेष्ठता को धारण करने वाले, ऐसे तीव्र गति से उड़ने वाले विशेष आत्माओं को बाप दादा का याद प्यार और नमस्ते. हम रूहानी बच्चों की रूहानी बाप दादा को याद प्यार, गुड मॉर्निंग, नमस्ते नमस्ते, बहुत बहुत शुक्रिया बाबा, शुक्रिया. आजचं वरदान आहे, मनन शक्ति द्वारा हर पॉइंट के अनुभवी बनने वाले, सदा शक्तिशाली, मायाप्रूफ, विघ्न प्रूफ भव. मनन शक्ति द्वारा हर पॉइंट के अनुभवी बनने वाले, सदा शक्तिशाली, मायाप्रूफ, विघ्न प्रूफ भव. जैसे शरीर की शक्ति के लिए पाचन शक्ति व हजम करने की शक्ति आवश्यक है, ऐसे आत्मा को शक्तिशाली बनाने के लिए मनन शक्ति चाहिए. मनन शक्ति द्वारा अनुभव स्वरूप हो जाना, यही सबसे बड़े से बड़ी शक्ति है. ऐसे अनुभवी कभी धोखा नहीं खा सकते, सुनी सुनाई बातों में विचलित नहीं हो सकते.
अनुभवी सदा संपन्न रहते हैं, वह सदा शक्तिशाली, माया प्रूफ, विघ्न प्रूफ बन जाते हैं। जैसे बाबा ने आज सुनाया कि जो भी हम भोजन करते हैं उसको हजम करने के लिए हमारे पास पाचन शक्ति की आवश्यकता होती है। ऐसे बाबा ने कहा कि बाबा जो भी हमें ज्ञान सुनाता है तो उसके ऊपर हमारा मनन चिंतन चलना चाहिए। तो बाबा कहते हैं कि जैसे बुजुर्ग लोग कहते हैं कि हम अनुभवी है, हम कभी इस बात में धोखा नहीं खा सकते हैं। तो ऐसे हमें भी क्या करना है, बाबा ने हमें ज्ञान रत्नों से इतना अनुभवी बनाया तो माया से हमें भी कभी धोखा नहीं खाना है। सदैव हमें अनुभवी बनकर के, संपन्न बनकर के रहना है। तभी बाबा ने कहा कि आप शक्तिशाली रहेंगे, माया प्रूफ रहेंगे और विघ्न प्रूफ भी रहेंगे। आपके पास कोई भी प्रकार का विघ्न नहीं आएगा। स्लोगन है, खुशी का खजाना सदा साथ रहे, खुशी का खजाना सदा साथ रहे तो बाकी सब खजाने स्वतः आ जाएंगे। अच्छा, ओम शांति। कहाँ मिलेगा बाबा ऐसा सतयुग में तेरा प्यार हो, सतयुग में तेरा प्यार। कहाँ मिलेगा बाबा ऐसा सतयुग में तेरा प्यार हो, सतयुग में तेरा प्यार। भले हीरों के महलों में होंगे, भले हीरों के महलों में होंगे, सुख की अति भरमार हो। कहाँ मिलेगा तेरा प्यार बाबा, कहाँ मिलेगा तेरा प्यार। सुनाएगा मुरली वहाँ, बाबा बिना दिल लगेगा कहाँ। कौन सुनाएगा मुरली वहाँ, बाबा बिना दिल लगेगा कहाँ। कौन करेगा तेरे सिवा बाबा, कौन करेगा तेरे सिवा बाबा, रोज हमें श्रृंगार हो। कहाँ मिलेगा तेरा प्यार बाबा, कहाँ मिलेगा तेरा प्यार। तो बाहों में झुलाते हो, पलकों पे अपने बिठाते हो, ज्ञान रत्न से सजाते हो, मीठे मीठे बोल सुनाते हो। अभी तो बाहों में झुलाते हो, पलकों पे अपने बिठाते हो, ज्ञान रत्न से सजाते हो,
बोल सुनाते हो। कैसे भूलेंगे तेरा बाबा, कैसे भूलेंगे तेरा बाबा, प्यार और दुलार हो। सतयुग में तेरा प्यार हो, सतयुग में तेरा प्यार। साथी बने हो तो बने रहना, सतयुग में भी न दूर रहना। साथी बने हो तो बने रहना, सतयुग में भी न दूर रहना। गाते रहेंगे हर पल बाबा, गाते रहेंगे हर पल बाबा, तेरा ही उपकार हो। कहाँ मिलेगा तेरा प्यार बाबा, कहाँ मिलेगा तेरा प्यार, कहाँ मिलेगा बाबा ऐसा, सतयुग में तेरा प्यार हो, सतयुग में तेरा प्यार। भले ही के महलों में होंगे, भले ही के महलों में होंगे, सुख के अति भरमार हो। कहाँ मिलेगा तेरा प्यार बाबा, कहाँ मिलेगा तेरा प्यार बाबा, कहाँ मिलेगा तेरा प्यार।